चैत्र शुद्ध द्वितीयेला एक अद्भुत दिवस, ज्या दिवशी या पृथ्वीवर अवतरले एक महान संत, ज्यांनी लाखो भक्तांचे आयुष्य बदलले, ते म्हणजेच आपले स्वामी समर्थ महाराज. आज आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनाची दिव्य कथा, जी ऐकून तुमच्या अंगावर काटा नक्कीच येईल. नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप खास आहे, कारण आज आपण स्वामी समर्थांच्या प्रकट दिनाच्या निमित्ताने त्यांची एक अद्भुत आणि प्रेरणादायी कथा जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी तुम्हाला एक खास उपाय सांगणार आहे. खूप वर्षापूर्वी अक्कलकोटच्या भूमीत एक दिव्य प्रकाश प्रकट झाला. लोकांना सुरुवातीला काही समजलं नाही, पण हळूहळू एक गोष्ट स्पष्ट झाली. तो साधा मनुष्य नव्हता, तो होता दत्तावतार श्री स्वामी समर्थ महाराज. ते कुठून आले, कोण होते, याचा कोणालाच ठावठिकाणा नव्हता, पण त्यांच्या प्रत्येक शब्दात शक्ती होती, प्रत्येक कृतीत चमत्कार होता. एक दिवस गावातील एक गरीब माणूस स्वामीकडे आला. तो खूप दुःखी होता. त्याच्याकडे अन्न नव्हतं, काम नव्हतं. तो रडत म्हणाला, "स्वामी, माझं आयुष्य संपलं आहे." स्वामी शांतपणे म्हणाले, "अरे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." दुसऱ्या दिवशी त्या माणसाला अचानक काम मिळालं आणि काही दिवसात त्याची परिस्थिती पूर्ण बदलली. तो आश्चर्यचकित झाला, कारण हे सगळं स्वामींच्या कृपेनं झालं होतं. स्वामी समर्थांनी त्याच्या आयुष्यात अनेक चमत्कार केले. अंधांना दृष्टी दिली, गरिबांना श्रीमंत केलं, आजारी लोकांना बरे केले. पण त्याचा एकच संदेश होता, श्रद्धा ठेवा आणि संयम ठेवा. एक भक्त रोज स्वामींची सेवा करत होता, पण त्याच्या आयुष्यात काहीच बदल होत नव्हता. तो निराश होता, पण तरीही त्याने सेवा सोडली नाही. एक दिवस स्वामी त्याच्या स्वप्नात आले आणि म्हणाले, "तुझी परीक्षा संपली आहे." काही दिवसातच त्याचं आयुष्य पूर्ण बदललं. मित्रांनो, स्वामी समर्थ हे फक्त एक संत नव्हते, ते आजही जिवंत आहेत. आपल्या श्रद्धेत, आपल्या विश्वासात. जो कोणी मनापासून त्यांना हाक मारतो, त्यांच्या मदतीला स्वामी नक्की येतात. स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी हा उपाय नक्की करा. सकाळी सकाळी लवकर उठून स्वामींची पूजा करा आणि श्री स्वामी समर्थ हा मंत्र 108 वेळा म्हणा. तुमच्या आयुष्यातील अडचणी हळूहळू दूर होतील. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ही कथा तुम्ही एका तरी स्वामी भक्ताला नक्कीच शेअर करा आणि तुमच्या स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील.